नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर विनायक चतुर्थी येत आहे आणि या दिवशी तुम्हाला असे काही साधे सोपे उपाय आहेत जे तुम्हाला केल्याने तुमच्या जीवनातील सारे दुःख कष्ट यांचं निवारण होणार आहे. अगदी उपाय साधे सोपे आहेत, फक्त तुम्हाला वेळ काढून ते करायचे आहेत. विनायक चतुर्थी दिवशी तर आपण गणपतीच्या मंदिरात तर जातोच, घरात आपण नित्याची देवपूजा करतो. फक्त 5 मिनटं लागतात हे उपाय करायला. फक्त मनात श्रद्धा आणि भाव हवा. जर हे उपाय तुम्ही नक्की केले विनायक चतुर्थी दिवशी, तर तुमच्या जीवनातील जी काही आर्थिक संकटे आहेत किंवा तुमचे जे काही अडलेली कामं आहेत, कोणतीही तुमची मनोकामना असू दे, ती नक्की पूर्ण होत असते. फक्त मनात विश्वास आणि चांगला भाव हवा. तर हिंदू धर्मात चतुर्थी उपवास असतो. त्या उपवासाचे खूप असे विशेष महत्त्व आहे आणि तो म्हणजे श्री गणेशा, बाल गणेशा यांना समर्पित केले जाते. चतुर्थीचा उपवास या दिवशी गणेशाची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी काही उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्येतून मुक्तता होऊ शकते, असं ग्रंथपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे. बघा, आपण प्रत्येकजण चतुर्थीचा उपवास करत असतो. चंद्र उगवल्यानंतरच आपण चतुर्थी सोडत असतो, म्हणजे उपवास सोडत असतो. या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक चौरंग अंतरायचा आहे, तिथे गणपतीची पूजा करायची आहे. बाजूला कलश म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करून गणपतीला दुर्वा फूल वगैरे वाहून त्यांची पूजापाठ तुम्हाला करायचं आहे. या दिवशी तुम्हाला गोडाचा नैवेद्यामध्ये मोदक तुम्हाला करायचे आहेत. तसंच विनायक चतुर्थी दिवशीमध्ये तुम्हाला असं पूजा मांडायची आहे. गणपती बाप्पांचा फोटो असेल, फोटो मांडा. मूर्ती असेल, मूर्ती मांडा. मूर्तीला तुम्हाला दह्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि अशी तुम्हाला पूजा मांडायची आहे. सर्व देवी देवतांमध्ये गणपतीला प्रथम मान दिला जातो. माता लक्ष्मीसुद्धा गणपती बाप्पांना प्रथम मान देत असते. त्यामुळे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्यावर जे येणारं विघ्न आहे, संकट आहे, त्याचं निवारण हे गणपती बाप्पा करत असतात. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना विशेष महत्त्व आहे, विशेष त्यांना मान आहे. त्यामुळे गणेशाची पूजा जर आपण नित्यनेमाने केली किंवा चतुर्थी असेल, विनायक चतुर्थी असेल, या दिवशी जर गणपती बाप्पांची आपण जर पूजा केली, त्यांना प्रसन्न केलं, तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच कोणतंही संकट येणार नाही किंवा जी संकटे आलेली आहेत त्याचं निवारण हे नक्की होणार आहे. चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे असं साक्षात ब्रह्माजींनी सांगितलेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी विनायक चतुर्थी येते त्याला विशेष असं महत्त्व आहे. आता जी विनायक चतुर्थी येणार आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे, पण जी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी चतुर्थी येते ना, तिला खूप विशेष असं महत्त्व आहे. त्यानंतर तुम्हाला विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांना शमी हे वनस्पती आहे, त्या वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि ते वृक्ष भगवान श्री गणेशांना अतिशय प्रसन्न होण्यासारखं आहे. ते वृक्ष त्यांना खूप प्रिय आहे. श्री गणेशा शमीचे पान तुम्हाला अर्पण करायचं आहे श्री गणेशा यांना. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि जीवन हे सुखसमृद्धीने भरभरून जात असतं. तर शमीचं जे झाड आहे ते तुम्ही घरी लावू शकता किंवा त्याचं एखादं जे पान आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही विनायक चतुर्थीला मंदिरामध्ये जाता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये तर पूजा मांडणारच असाल, तर त्या दिवशी तुम्हाला काहींच्या घरी 5 दिवस गणपती बाप्पांचं आगमन होतं. तुम्ही त्यांच्या घरी जावा. त्यांच्या घरी जाताना तुम्ही दुर्वा, मोदक, फळे, फुले, अक्षदा, चंदन इत्यादी साहित्य तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये हे साहित्य सगळं तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. बघा, दुर्वा, मोदक, फळे, फुले, अक्षदा आणि चंदन या गोष्टी तुम्हाला मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. असं केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होत असतात आणि आपली मनच्याही जी इच्छा आहे ती आपली पूर्ण होत असते. त्यानंतर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांसमोर तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या कर्जांच्या समस्येतून तुम्हाला मुक्ती मिळत असते. किंवा जर तुम्हाला एखाद्यासाठी कर्ज हवं आहे, तुमचं कर्ज पास होत नाही आहे किंवा कर्ज भेटत नसेल, काही पैशाची तुमचे प्रॉब्लेम असतील, तर ते तुमचे पूर्ण होत असतात. असे मानले जाते की हा उपाय आर्थिक स्थिती सुधारते आणि मनोकामना पूर्ण करते म्हणून. त्यानंतर आहे तुमची जर एखादी इच्छा कुठली अडली असेल जीवनातील,
अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला सिंदूर तुम्हाला अर्पण करायचं असतं. हे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे आहेत. हे खूप शुभ मानलं जातं पिवळ्या रंगाचे कपडे घालणं. तेव्हा ना तुम्ही मंदिरात जात आहात गणपती बाप्पांच्या दर्शनाला, तर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालून त्यांच्या दर्शनाला जा. त्यामुळे अतिशय प्रसन्न मन होतं आणि श्री गणेशांची कृपा, मनोकामना तुमची नक्की पूर्ण होईल. श्री गणेशांची कृपा तुमच्यावरती नक्कीच राहील. त्यानंतर आहे गणेश चालीसा. विनायक चतुर्थीच्या दिवशी खास करून तुम्हाला गणेश चालीसाचे पठण तुम्हाला करायचं आहे. नेहमीप्रमाणे मी सांगते की जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती, टी व्हीवरती लावा. त्यामुळे काय होईल की घरातील मुलांच्या कानावरती सुद्धा पडेल. आपले जे वयस्कर घरातील जे लोक आहेत, आजारी असतात, वृद्ध आहेत, त्यांच्या कानावर देखील चालीसाचे शब्द पडतील आणि त्यांच्याही जीवनामध्ये जी काही दुःख आहे, संकटे आहे ते निघून नक्कीच जातील. मुलांवरती सुद्धा त्याचा चांगला परिणाम होईल मुलांच्या अभ्यासामध्ये. कारण बघा, गणपती बाप्पांना तर बुद्धीची देवता बोलतात आणि गणेशाचं चालीसाचं पठण करणं हे खूप शुभ आहे. त्यामुळे मुलांच्या कानावर देखील ते जर पडलं तर त्यांचा मुलांना नक्कीच लाभ होणार आहे. या दिवशी ओम ग गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला दिवसभर जाप करायचा आहे. असं मानलं जातं की असा जाप केल्याने नोकरी आणि व्यवसाय संबंधीची काही समस्या आहेत ना, त्या दूर होत असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला विनायक चतुर्थीच्या दिवशी या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी आवर्जून गणपतीच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जो प्रसाद असतो, जे भोजन असतं, प्रसाद स्वरूपात थोडं का होईना पण ते तुम्हाला खायचं आहे. जो गणपतीच्या मंदिरात जो भोजन असतं ना, ते खाल्ल्याने तुमचं शरीर अगदी निरोगी राहत असतं. किंवा तुमच्या जर शरीरावरती कुठली वाईट शक्तीचा संचार असेल किंवा तुमच्यावरती काही वाईट प्रादुर्भाव झाला असेल तर त्यांपासून तुमची मुक्तता होत असते. किंवा वाईट शक्तीने तुमच्यावरची कब्जा केला असेल तर ते नक्कीच निघून जात असतं. त्यामुळे तुम्ही नेहमी गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथला प्रसाद ग्रहण करायचा आहे. जी तिथं गेल्यानंतर जी अगरबत्तीचं जे अंगार असतो तो तुम्हाला लावायचा आहे आणि तुम्हाला तिथला प्रसाद खायचा आहे. या 2 गोष्टी मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला विसरायचं नाहीत. अंगारा लावणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांना मोदक, अगरबत्ती, फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तिथला जो अंगार आहे तो पुडीत बांधून तुम्हाला घरी आणायचा आहे. घरातील सर्वांना तो अंगारा विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला लावायचा आहे. आणि त्यानंतर ती पुडी तुमच्या मंदिरामध्ये किंवा तुमची तिजोरी असते तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. असं केल्याने बाप्पांची कृपा ही तुमच्यावरती राहते. आणि त्या पुडीतील जो अंगार आहे तो नित्यनेमाने तुमच्या मुलांना, तुमच्या घरातील सर्वांनी रोज नित्यनेमाने तुम्हाला लावायचं आहे. असं केल्याने बाप्पांची कृपा राहते. तुमच्या हर एक मनोकामना पूर्ण होतात. बघा, गणपती बाप्पांना विघ्नहर्ता बोलतात. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या जीवनाची काही संकटे येत आहेत, दुःख येत आहे, त्याचं निवारण कोण करणार तर फक्त गणपती बाप्पा करणार. त्यामुळे तुम्ही नक्की त्यांच्यावरती विश्वास ठेवा. या विनायक चतुर्थीला नक्की त्यांची पूजापाठ करा, नक्की त्यांची श्रद्धा करा आणि चांगल्या मनाने त्यांची पूजापाठ करून त्यांना प्रसन्न करा. तर अशी होती ही आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच एक लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.